जय शिवराम मित्रांनो, आम्ही कोल्हापूर या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की दिवाळीनिमित्त आमच्या गावातील सर्व मुलांनी लहान मुलांनी प्रतापगड किल्ला बनवलेला आहे आणि असं झालं की पूर्ण सगळ्या गावामध्ये एक गाव एक किल्ला असं बनवलेलं आहे। तर तो आपण या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे, म्हणजे कसा मुलांनी किल्ला बनवलेला आहे प्रतापगड आणि किती मेहनत घेतलेली आहे काय, तर हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं बघायला भेटणार आहे। तर चला तर आपण आता किल्ला बघायला जाऊया। तर मित्रांनो आता आपलं उद्घाटन होत आहे आपल्या गावातील प्रतापगडाचं जे किल्ला बनवला आहे प्रतापगड त्याचं उद्घाटन होत आहे। उद्घाटन सोहळ्यासाठी या ठिकाणी टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा। जय शिवाजी महाराज, जय चला सगळे जय जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज चला सगळे जय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय। चला पटपट। हर हर महादेव, हर हर महादेव। हा हा तिथे गेल्यानंतर चला देखना किल्ला आपण समोर पाहावा। सुंदर असे देखणी वास्तू उभारले लहान मुलांनी। हा आलो आलो रामादा। 5 महिलांनी पुढे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हळदी कुंकू लावावं। माऊलींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान करण्यात येते। छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव। कार्यक्रम संपन्न होतोय। हा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद। महाराजांनी वंदना द्यायची आहे। सगळे आपल्या छाती वाजवा। नमो पार्वतीपती हर हर महादेव। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान देशित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनिधी धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ की जय। नमो पार्वतीपती हर हर महादेव, हर हर महादेव। नमस्कार, आम्ही शिवस्वराज्य ग्रुप अंतुर्ली। आम्ही हा किल्ला साकारण्याचे कारण आहे की आपल्या भारत देशावर जो पहलगाम हल्ला झाला त्यातील अनेक लोक
अनेक लोक मारले गेले आणि मारले गेले म्हणून आपण हा किल्ला साकारण्याचे कारण आहे. प्रतापगडावरील जसे अफजल खानाचा वध केला आणि अफजल खानाचा वध करून दहशतगिरी संपवली, तसेच इथे भारताने पाकिस्तानाला पळवून लावले. तसेच येथील प्रतापगडावरील अफजल खानाचा वध करून शिवाजी महाराजांनी दहशत संपवली. आम्ही हा किल्ला बांधण्यासाठी 6 टोली माती व 2 टोली लाल मातीचा वापर केला आहे. आम्ही एकूण 15-20 जण आहेत. त्यातील 10 जण किल्ला बांधण्यासाठी असतात व इतर लोक मदतनीस असतात. आणि हा किल्ला आम्ही 2 दिवस आधीच उघड केला आहे. त्यानंतर हा कलर देऊन ते आम्ही पूर्ण सजवला आहे. इकडे मावळे बिवळे लावून सगळे बुरुज तयार करून आम्ही हा किल्ला पूर्ण केला आहे. आणि आज या किल्ल्याचे उद्घाटन आहे. आणि या किल्ल्याला बनवण्यासाठी आम्हाला 25 दिवस लागले. टाळ्या एकदा सगळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आता आपण किल्ला बघायला जाऊया. हे बाजूला सगळे दरवाजे महादरवाजा झाल्यावर तिथे सूर्य बुरुज आहे. इथे 2-3 बुरुज आहेत. त्यानंतर इथे थोडीशी इथे एक तलाव आहे. त्यानंतर इथे बाजारपेठ आहे आणि इथे भवानी मंदिर आहे. आणि इकडे एक तलाव आहे. बाली किल्ला प्रवेशद्वार तिथे आहे. आणि केदारेश्वर मंदिर, गुप्त दरवाजा, तिकडे एक गुप्त दरवाजा आहे. महाराज बाग आहे. हा सूर्य बुरुज आहे. हळूहळू एकदम. हा सूर्य बुरुज आहे. त्यानंतर इथे 1-2-3 बुरुज केलेले आहेत. त्यानंतर इथे एक तलाव आहे. हा तलाव आहे तो. आणि इथे भवानी मंदिर आहे. आणि इथे पूर्ण बाजारपेठ आहे सगळी. आणि इथे सगळी बाजारपेठ आहे. आणि हा एक बुरुज आहे. त्यानंतर हा बाली किल्ला प्रवेशद्वार आहे. त्यानंतर हा गुप्त दरवाजा आणि थोडेसे बुरुज आहे. त्यानंतर इथे आम्ही थोडेसे मावळे ठेवलेले आहे. त्यानंतर ही विहीर आहे. त्यानंतर ही बाली किल्ल्यात 2 तलाव आहे. आणि ही महाराजांचा पुतळा आहे व इथे बाग आहे थोडीशी. आणि त्यानंतर इथे वस्ती आहे. इथे एक गुप्त दरवाजा आहे. आणि हे यशवंत तिहेरी बुरुज आहे. इथे 3 बुरुज आहे. हा एक आणि हा एक. त्यानंतर इथे आम्ही 2 बुरुज केलेले आहेत. त्यानंतर हा रेडका मेन बुरुज आहे. रेडका बुरुज, यशवंत तिहेरी बुरुज, हे 2 बुरुज हे आहे. महाराज व पुतळा बाग हे पण मेन आहे. आणि हा गुप्त दरवाजा आहे. हा गुप्त दरवाजा. त्यानंतर इथे पण एक गुप्त दरवाजा आहे. इथे एक गुप्त दरवाजा आहे. इथे पण गुप्त दरवाजा आहे. केदारेश्वर मंदिर आहे. इथे केदारेश्वर मंदिर आहे. आणि इथे बाली किल्ला प्रवेशद्वार. त्यानंतर इथे थोडीशी बाजारपेठ आहे. आणि इकडे भवानी मंदिर आहे. आणि इकडून थोडेसे बुरुज आहे. आणि इथे तलाव आहे. आणि इथे 2 बुरुज केलेले आहेत. त्यानंतर इथे एक बुरुज केलेला आहे. जरासं इकडं ना, असं उजेड होते. आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी शामियाना आहे. त्या शामियानामध्ये अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी वध केलेला आहे. हे त्याचे देखावा आहे. त्यानंतर मी या सर्वांची, आम्हाला या किल्ल्याला मदत केलेली त्या सर्वांचे मी आभार मानतो. व इथेच या सुंदर अशा प्रतापगड किल्ल्याची वास्तू साकारण्यासाठी ज्या युवा मावळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने 20-25 दिवस या ठिकाणी दिवस रात्र कार्य केलं, या सर्व मावळ्यांचं मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजच्या या आधुनिक मोबाईलच्या युगामध्ये त्यांनी आपल्या हातामध्ये चिखल माती काढून या सुंदर प्रतापगड सारख्या ऐतिहासिक वास्तूचं निर्माण केलं. या सर्व मावळ्यांना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो.
आमच्या सर्व ग्रामपंचायत कमिटीच्या वतीनं, त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी या सर्व मावळ्यांचं अगदी गोड गोड कौतुक करतो. आपण सर्व मुलांनी यापुढे देखील अशा या सुंदर कार्यामध्ये आपलं मन रमवावं. आपण मोबाईलमध्ये जास्त वेळ न घालवता यापुढं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेल्या गोष्टी, तुमच्या भविष्यातील करिअरला आवश्यक असलेल्या गोष्टी ह्या तुम्ही आत्मसात कराव्यात अशी मी तुम्हाला आमच्या सर्व ग्रामपंचायत कमिटीच्या वतीनं, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो. आपण निश्चितपणानं आमच्या विनंतीला मान देऊन यापुढे देखील आपल्या गावाचं नाव तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपल्या गावाचं नाव पोहोचवण्यासाठी निश्चितपणानं तुम्ही चांगल्या पद्धतीनं ज्या ज्या क्षेत्रात असाल त्या त्या क्षेत्रात तुम्ही अत्यंत चांगल्या त्या क्षेत्राचं शिवाजी व्हा अशी तुम्हाला मी विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी होऊन गेले. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. नमस्कार, मी श्रद्धा रवींद्र भुत्तल आपल्या समोर शिवाजी महाराजांचा एक पोवाडा सादर करीत आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेहुमान नाही त्याला जाणीव शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची रहा जीर 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 जी, करील काय कल्पना युक्तीची रहा जीर 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 जी. खानाच्या भेटीसाठी म्हणजेच अफजल खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामिना उभारिला होता. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला. नक्षीदार शामी आणिला, नक्षीदार शामी आणिला. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून, अहो माझ्या शिवाजी राजाला पाहून खान म्हणतो तरी कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोकून नजरा गहिर जी रहा जिरार जी 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 रहा जिरार जी जी. खानाने राजाला आलिंगन दिले, खानाने राजाला आलिंगन दिले आणि तगा केला, आणि तगा केला. खानदा अभिमान खांद्याला, खानदा अभिमान खांद्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला. खानाचा वार खोटा गेला, खान डगमगला. तितक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचवा ढकलीला, पोटामध्ये बिचवा ढकलीला. वाघनख्यांचा मारा केला, वाघनख्यांचा मारा केला. टरा टरा फाडलं पोटाला, टरा टरा फाडलं पोटाला. तितक्यात खानाचा कोतळा बाहेर आला, तितक्यात खानाचा कोतळा बाहेर आला. जो ब्राह्मण प्रतिपालक, जो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलावतांस, क्षत्रिय कुलावतांस, राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर 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 महादेव, हर 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 महादेव. धन्यवाद. श्रद्धा तुझे खूप खूप धन्यवाद. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्या गावचे लोकनियुक्त सरपंच, जवळ जरा लोकनियुक्त सरपंच देसाई साहेब, दादानू आणि जमलेले सर्व जवळ जरा नागरिक त्यांना मी नमस्कार करून त्या किल्ल्याची जे संकल्पना केली त्याच्याबद्दल फार म्हणजे कौतुक करावंसं वाटतं की ही संकल्पना
प्रतिकृती करायची जशीच्या तशी, म्हणजे इतकं सोपं नाही. त्यांच्या त्या संकल्पनेला आणि कर्तव्याला माझा सगळ्यांच्या वतीनं सलाम. आणि दुसरं म्हणजे असं आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे की ह्याच्या मोबाईलच्या युगात आणि टीव्हीच्या युगात इकडं ह्या लोकांनी जायचं म्हणजे इतकं सोपं आहे. हे शारीरिक कष्टाचं काम आहे आणि फार हे मोठे. आता लोक चंद्रावर चालल्यात आणि आपण हे पूर्वीची सांस्कृतिक जपतोय आणि त्या सांस्कृतिक जपण्यातच सगळं आपल्या भारताचं पायाभूत सगळं वर्चस्व आहे. माझे 4 शब्द सुचतो आणि भगिनींना आपण नमस्कार करू. धन्यवाद. हा झालं. तर मित्रांनो, आमच्या गावातील मावळ्यांनी छान असा प्रतापगड बांधलेला आहे आणि त्यांनी मेहनत खूप केलेली आहे. मेहनत अशी केलेली आहे की ते पहाटे 4-4 वाजेपर्यंत त्यांनी जागून मेहनत करून एवढं भारी बांधलेलं आहे त्यांनी किल्ला. तर म्हणजे काय मी शब्दात पण सांगू शकत नाही. आणि यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, कारण का एवढ्या भागात आणि चर्चा चालू आहे आता. म्हणजे सध्या गावात पहिल्यांदा सुरुवात झाली, पण आता भागात पण चर्चा चालू झालेली आहे. मला वाटतं जगात पण यांची चर्चा व्हावी आणि असेच यांनी दरवर्षी नवीन नवीन किल्ले बांधावेत आणि अशीच मेहनत करावी तुम्ही. आणि जसं आपल्या सरपंचांनी सांगितलं की तुम्ही मोबाईल अजिबात वापरू नका. सर्वांनी अभ्यासाकडे लक्ष द्या. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास तुम्ही आत्मसात करा आणि तसे तुम्ही स्वतः व्हा, प्रयत्न करा. तर खूप छान वाटलं. कार्यक्रम खूप छान झालेला आहे. या एवढं छान अनएक्सपेक्टेड, म्हणजे असं मला वाटलं पण होतं असा कार्यक्रम होईल. तर माझं इथं थांबवतो आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि पुढच्या वर्षी आपण असेच एका नवीन तुमच्याकडे मला अपेक्षा आहे, नवीन असा तुम्ही काहीतरी किल्ला बांधावा ही अपेक्षा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.